नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. वाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडालेला अभिषेक अशोक भागरे वय 21 राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे याचा मृतदेह मंगळवारी चौथ्या दिवशी शोधण्यात यश आले आहे. आपदा मित्र, एनडीआरएफ आणि प्रशासनाने या मुलाचा शोध घेण्याचं काम थांबवलं होतं. अखेर नातेवाईकांनी स्वतः पुढाकार घेऊन सोमवारी 8 सप्टेंबर रोजी आळेफाटा येथील बोरी खुर्द या गावातील भिल्ल समाजाच्या युवकांना बोलावून घेतले. सायंकाळी अंधार पडल्यानं पोलिसांनी पाण्यात उतरण्यास मज्जाव केला. मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस आल्यानंतर भिल्ल समाजातील या धाडसी तरुणांनी शोध सुरू केला. त्यातील 3 युवक पाण्यामध्ये उतरले. ज्या ठिकाणी अभिषेक बुडाला होता त्या ठिकाणापासून शोध सुरू केला. शोध घेत असताना नदीच्या कडेला शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतपंपाच्या बॅरेलच्या खालच्या बाजूला मोटर पंपाला अभिषेक याचा मृतदेह मिळून आला. एका शेतीपंपाच्या मोटारीत शर्ट अडकल्यामुळे तो वर येऊ शकला नसल्याची बाब समोर आली. कमीत कमी 15 ते 18 फुटाच्या दरम्यान अभिषेक पाण्यात अडकल्याचं युवकांनी सांगितलं. तदनंतर तासाभरात म्हणजे सकाळी 7च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. आपदा मित्र, एनडीआरएफ यांना अपयश आल्यानं त्यांनी शोधकार्य थांबवल्यानंतर आदिवासी भिल्ल समाजातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील बोरीच्या रोहित नरोडे फाउंडेशनच्या तरुणांनी दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे. दुर्घटना घडल्यास 92 70 11 40 91 व 72 85 95 55 55 या नंबरवर संपर्क करावा असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान चौथ्या दिवशी मृतदेह मिळालेल्या अभिषेक याच्यावर कोयाळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित मदतकार्य करणारे तरुण आणि नातेवाईकांनी काय सांगितले पाहूया. नाव किरण ताराचंद्र गोडसे, आळेफाटा जुन्नर तालुका इथून आलोय आम्ही बोरी गावातून. आम्हाला एकूण फोन आला होता, असा असा व्यक्ती पाण्यात बुडलाय. मग आम्ही काल 5 वाजता निघलो तिथून. इथं 6 साडेसहाला इथं आलोय आम्ही. बर, इथं मुक्काम केला का? हो, इथं मुक्काम केला. टाइम खूप झाला होता. सकाळी शोध घेऊ आम्ही. सकाळी शोध किती वाजता सुरू केला? सकाळी आम्ही 6 वाजता चालू केलं. बॉडी किती वाजता सापडली? बॉडी सापडली 7 वाजता. 7 वाजता म्हणजे 1 तासाभरात तुम्ही ती बॉडी काढली. ओके, काय मानधन वगैरे घेता? नाही, काही नाही, काहीच. चालतंय. ओके. अभिषेक भाकरे आमचा नातेवाईक असून आज गेल्या गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांचा जो शिवशाही अकॅडमीचा ग्रुप गणपती विसर्जनासाठी गेला होता, तर त्यामध्ये त्याचा दुसऱ्या मित्राला वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर गेले 3 दिवस सरकारी यंत्रणा असेल, संपूर्ण आपदा मित्र असतील यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काही यश आलं नाही. आज जवळजवळ 100 तास उलटून गेले. त्यानंतर आज सकाळी नरोडे फाउंडेशन बोरी बुद्रुक यांचा जो एक आपदा मित्राची टीम आहे, त्या टीमनी आज अवघ्या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये आज सकाळी या अभिषेक भाकरे या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश मिळवलेलं आहे. खरं तर माझ्या मनात असं वाटते की जी प्रशासकीय यंत्रणा आहे, एनडीआरएफ टीम आहे, खरोखर अशा व्यक्तींचा भरणा त्यामध्ये झाला पाहिजे. कारण की त्यांनी विदिन अर्ध्या तासाच्या आत त्यांचं जे सर्च ऑपरेशन केलं, त्यामध्ये त्यांनी जे पाहणी केली, तर खरोखर जिथं दगडाच्या कपऱ्या असेल, झाडी झुडपं असेल, त्यात त्यांनी स्वतः जाऊन साध्या बोटी त्यांच्या ट्यूब होत्या टायरच्या, त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि आज आमच्या सर्व नातेवाईकांनी एक सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. गेले 4 दिवस आमचे सर्व नातेवाईक विना अन्न पाण्याविना त्या ठिकाणी शोध मोहीम सरकारी यंत्रणेबरोबर करत होते. माझी यातून एक प्रशासनाला विनंती राहणार आहे की अशा टीमचा नक्की आपण गुणगौरव करून यांना कुठंतरी प्रशासकीय सेवेत आपण घ्या, तर खरोखर येणाऱ्या काळात समाजासाठी एक चांगली गोष्ट असेल असं मला वाटतं. बाकी आम्ही सर्व आता इथून पुढचं आता सरकारी दवाखान्यात आमचे सर्व विधी मार्ग पूर्ण करून सोपस्कर, कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून आम्ही आमच्या गावाला कळलेल्या या तरुणाचा मृतदेह घेऊन जात आहोत. मावळ तालुक्यातील केशवनगर भागात सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सगोदर झालेल्या भांडणाच्या कारणावरून 1 जणावर गोळीबार केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी खेड तालुक्यातील एकासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहे. सौरभ रोहिदास वाघमारे राहणार कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे, अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ दोघेही राहणार सांगवी तालुका मावळ व प्रथमेश दिवे राहणार तळेगाव दाभाडे अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय एकनाथ मोहिते व 28 राहणार पवार वस्ती केशवनगर वडगाव मावळ यांनी फिर्याद दिली आहे.
8 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास आळंदी वडगाव रोडवरील राम मंदिर पाठीमागील ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी चरोली खुर्द येथील साई गार्डन मंगल कार्यालयाजवळील तलावात गेले होते। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पवन ज्ञानेश्वर येडे वय 12 हा मुलगा तलावात बुडाला। सायंकाळी 10 वाजेपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र गाळ, चिखल व अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले। यानंतर आळंदी पोलिसांनी बचाव पथकाला पाचारण करून तलावात शोध सुरू केल्यावर रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले। नदीघाटावर राहणाऱ्या तरुणाला मारहाण। आळंदी येथे नदीघाटावर राहणाऱ्या एका तरुणाला "तू येथे राहू नकोस" असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली। ही घटना सायंकाळी घडली। राजेश अशोक होनपट्टे वय 29 आळंदी घाट आळंदी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार नाऱ्या उर्फ नारायण भानुदास गायकवाड वय 25 याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक। इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर यांचा सर्रास वापर वाढलेला आहे। घरोघरी अशा इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर दिसून येत असताना अशा दुचाक्यांना आग लागण्याच्या घटना सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे। वाकड येथे एका इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागली आहे। यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली। ही घटना मंगळवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी घडली। वाकड ब्रिज जवळ सूर्या अंडरपास येथे मंगळवारी सकाळी अचानक एका इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागली। आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत दुचाकी चालक महिलेने दुचाकी रस्त्याच्या बाजूला पार्क केली। काही क्षणात दुचाकीने पेट घेतला। त्यावेळी दुचाकीमध्ये महिलेचे 2 मोबाईल फोन होते। आग लागल्याने दोन्ही मोबाईलचा स्फोट झाला। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली। दरम्यान दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मे महिन्यापासून सतत पडत असलेला पावसाळा आता परतीचे वेध लागले आहेत। मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी सकाळच्या प्रहरी धुक्याची चादर पसरल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळाले। गुलाबी थंडी, दाट धुके आणि दबबिंदू असे मनमोहक वातावरण नागरिकांनी अनुभवले। पुढील काळात गुलाबी थंडीचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। सकाळी जसजसा सूर्योदय होत गेला तसतशी धुक्याची चादर ठळकपणे दिसू लागली। या दाट धुक्याने सूर्यनारायणाचे दर्शन देखील होत नसल्याची स्थिती सकाळी निर्माण झाली होती। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभरात 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे समुदाय वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका गेल्या 19 ऑगस्टपासून संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय। आरोग्य उपकेंद्रातील समुदाय वैद्यकीय डॉक्टर या संपात सहभागी झाल्याने उपकेंद्रे सध्या ओस पडल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसून येत आहे। खेड तालुक्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्रासह 63 आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत। खेड तालुक्यात एकूण 45 समुदाय डॉक्टर असून 2 CHO प्रदीर्घ काळाच्या रजेवर गेल्या तर 2 CHO कार्यरत असून 41 समुदाय वैद्यकीय अधिकारी संपात सहभागी झाले आहेत। 23 आरोग्य सेविकापैकी 10 आरोग्य सेविका संपात सहभागी झाल्या असून 10 आरोग्य सेविका कार्यरत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली। खेड तालुक्यातील संपात सहभागी झालेल्या समुदाय अधिकारी आणि आरोग्य सेविकांनी खेड पंचायत समितीसमोर निदर्शन करून आंदोलन केले। इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद खेड तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने चाकण व राजगुरुनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी शांतता, सलोखा व भाईचारा जपण्याचा संदेश दिला गेला। यंदाच्या वर्षी गणेशोत्सव व पैगंबर जयंती एकाच वेळी आले असल्याने खेड तालुक्यातील मुस्लिम समाजाने गणेश विसर्जन झाल्यानंतर शांततापूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केला। चाकणमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शेकडो तरुण सहभागी झाले होते। दरम्यान चाकणमध्ये या मिरवणुकीच्या वेळी रुग्ण घेऊन निघालेली रुग्णवाहिका एवढ्या मोठ्या मिरवणुकीतून तत्काळ रस्ता मोकळा करून पुढे पाठवण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौक ते आंबेठाण चौक दरम्यान सेवा रस्त्यावर काही अत्यंत धोकादायक खड्डे आहेत। यात अनेक वाहने अपघातग्रस्त होत असल्याचे चित्र दररोज आणि हमखास पाहायला मिळत आहे।
गेस्टॅम्प ही एक स्पॅनिश बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी मुख्य वाहन उत्पादकांसाठी उच्च अभियांत्रिकी धातूच्या घटकांच्या डिझाईन, विकास आणि निर्मितीमध्ये विशेषज्ञ आहे. याच कंपनीचा चाकण MIDC येथे प्लांट असून त्यात 1000 अधिकारी व कामगार कार्यरत आहेत. ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. मात्र याच कंपनीचे मालक फ्रान्सिस जोस रिबेरास मेरा हे जेव्हा चाकण प्लांट येथे भेट देण्यासाठी आले तेव्हा त्यांना देखील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. चाकणमध्ये येणाऱ्या उद्योगांना चांगल्या पायाभूत सुविधांची अपेक्षा असताना त्यांना याचा उलटा अनुभव येत आहे. अनियंत्रित वाहतूक कोंडीमध्ये होरपळणारे कामगार आणि त्यांचे मालक जे 2-3 वर्षातून एकदा प्लांटवर भेट देण्यासाठी आले ते देखील या वाहतूक कोंडीपासून वाचू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर या समस्यांची वाहतूक कोंडीची पायाभूत विकासाबाबतची चर्चा होणे ही देशासाठी शरमेची बाब ठरू शकते. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीवर सूड उगवण्यापेक्षा शासनाने पायाभूत विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे कंपन्यांचे अधिकारी व कामगार बोलत आहेत. चाकण आंबेठाण रोडवरील अतिक्रमण कारवाई संदर्भात चाकण पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी व चाकण आंबेठाण रोडवरील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक पार पडली. यावेळी नव्याने रुंदीकरण होणाऱ्या रस्त्यासाठी भूसंपादन होणाऱ्या जागेचा मोबदला संबंधित जागा मालकांना मिळावा, तसेच चाकण आंबेठाण रोडवर मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून रस्त्याचे एकूण रुंदीकरण 25 मीटर करण्याऐवजी रुंदीकरण कमी करून अवजड वाहनांची वाहतूक बिरदवडी ते रोहकल फाटा मार्गे वळवण्यात यावी या विषयांवर चर्चा झाली. सदर मागण्या पूर्ण होईपर्यंत अतिक्रमणाची कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती सर्व ग्रामस्थांनी प्रशासनास करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणाने सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरण परत्वे, एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सविस्तर आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे, खेड तालुक्यातील रोहकल येथे प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या बैठकीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता, नगरविकास व गृहनिर्माण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. चाकण MIDC मध्ये HP चौक ते चाकण रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका जवळपास तासभर अडकून पडल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवलाय. चाकण आंबेठाण रस्त्यावर अवजड वाहतुकीचा अतिरिक्त भार आल्यानं दररोज अशी वाहतूक कोंडी होत असल्याचे व्हिडिओ स्थानिकांनी पाठवले. चाकण पठारवाडी भागातील शेतकऱ्यांना विजेअभावी कांदा लागवड करता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वीज वितरणाच्या या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी सांगतात. चाकण नगर परिषद आगरवाडी गावठाणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी गटर लाईन आणि पाईपलाईनचं काम पूर्ण होईपर्यंत रस्ता काम प्रलंबित होतं. मात्र सदर कामे पूर्ण झाल्यानं कॉन्क्रीट रस्त्याचं काम आता वेगानं सुरू झालंय. उर्वरित रस्त्याचं काम देखील महिनाभरात पूर्ण होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टची बैठक पार पडली. आमदार बाबाजी काळे यांच्यासह देवस्थानचे प्रमुखही उपस्थित होते. यावेळी नव्यानं जो निधी मंजूर झालाय त्याचा पुरेपूर विनियोग कसा करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. मंदिर परिसर सुधारणा, मंदिराचे शोभीकरण, भोरगिरी धबधबा, कोटेश्वर मंदिर, नदी घाट, पायवाट यासाठी 33 कोटी रुपये आणि मंदिर परिसरासाठी 92 कोटी निधी मंजूर झालाय. सर्व कामे कुंभमेळा 2027 आधी करण्याचं नियोजन आहे. दरम्यान भीमाशंकर येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्टने नियोजन करण्याच्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या. पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचं कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणं हे राज्यकर्त्यांचं पहिलं कर्तव्य आहे, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
मराठी पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आलेला फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना ते मुंबईत बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री रविशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो की फिनिक्स पुरस्काराकरता त्यांनी माझी निवड केली. खेड तालुक्यातील रवींद्र एकनाथ ठाकूर यांची भाजप आळंदी ग्रामीण मंडलाच्या सहकार आघाडी अध्यक्षपदी आणि रोहन बाळासाहेब ठाकूर यांची सोशल मीडिया आयटी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते देण्यात आलं. जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे कडधेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघानं अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावलंय. काळूस तालुका खेड येथे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे 7/12वरील शिक्के काढण्यासाठी 27 दिवस चाललेलं उपोषण आंदोलन अखेर प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर स्थगित करण्यात आलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात लवकरच बैठक होणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. माजी कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांचे खरे कायवारी आदरणीय सदाभाऊ खोत साहेब आणि त्यांचे चिरंजीव त्यांना हा विषय गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित विभागीय आयुक्तांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं की आमच्या ठिकाणी शेतकरी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. महिनाभर त्या ठिकाणी आता तुमच्याकडून त्या ठिकाणी पत्र गेलं नाही, साधं मिटिंग लावली नाही, तर तुम्ही आज तातडीने निर्णय घ्या. तर त्या ठिकाणी ते इस्लामपूरवरून सकाळी या ठिकाणी निघाले आणि दुपारी 3 वाजता या ठिकाणी आले. तर त्यांनी विभागीय आयुक्तांबरोबर आपली मिटिंग त्या ठिकाणी घडवून दिली, चर्चा केली. चर्चा चांगली झाली, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे हा विषय खूप मोठा आहे. व्यवस्थित सांगितलं, साहेबांनी सुद्धा सगळ्यांनी समजून घेतलं आणि या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वांच्या मध्ये सर्वांना विचारून आणि सर्वांच्या सहमतीने त्या ठिकाणी आपलं उपोषण स्थगित तात्पुरतं स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला आहे. स्थगित म्हणजे पूर्ण स्टॉप नाही. म्हणजे गंभीर आहे, विचार केला. म्हणजे भाऊच्या मी कानावरती गाडीत असताना पण घातलं की भाऊ हे काय यांना एवढं माहित नाही आणि माझी विनंती आहे तुम्ही आज वरूनच काहीतरी करा आणि वर मिटिंग घेऊन बघू आपण कसं होतंय. आणि मग वरती बावनकुळे साहेबांचं पत्र लगेच आपल्याला आजचं निघलं आणि 16 तारखेला मिटिंग घेतली. पण मिटिंग घेतली म्हणजे काय लढा पूर्ण होत नाही. म्हणजे जसं ह्या लढ्यामध्ये मी सहभागी झालो तसं आतून प्रचंड मला काही गोष्टी कळाल्यात. बाबा आपल्यात किती हेक्टर आपल्याकडे पुनर्वसनचं टोटल आता राहिलं, किती हेक्टर क्षेत्र गेलंय, किती हेक्टर क्षेत्र परत ना धरणग्रस्तांनी सुद्धा पुढे विकलंय. बरोबर ना? मला काय म्हणायचं 122 हेक्टर आहे ज्याचं काय झालं नाही ते फक्त पुनर्वसन आहे. 16 तारखेला शासन स्तरावर जी बैठक लागलेली आहे त्या बैठकीमध्ये या प्रश्नावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आपण बाळगूया. शासनाच्या आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आज आपण उपोषण इथे स्थगित करत आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, गावाचे सगळे गावकरी यांचे मी मनापासून आभार मानतो. प्रशासनाला आपण जे काही सहकार्य दाखवतोय त्याच्याबद्दलही मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.